लेट्स बिगिन क्रोशाचा पाऊच करूया. साहित्य काय लागणार आहे बघूया. आपला 4 प्लायचा वूल, पेअर ऑफ सीझर्स आणि 3.5 mm ची सुई. सुरुवात करूया. बिगिन विथ स्लिप नॉट आणि बेससाठी आपण हा 15 चेन्स करणार आहोत. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 चेन्स झाल्या. 3 चेन्स त्याच्या पुढे घालणार. 1 2 3 आणि 15वी जी चेन होती त्याच्यामध्ये 15वी चेन त्याच्यातच आपण 2 डबल क्रोशा 2 खांब घालणार आहोत. ओके. मगाशी मी पांढरा रंग दाखवला, त्याच्याबरोबर मगाशी मी गुलाबी रंग दाखवला, त्याच्यात पांढरा रंग सुद्धा आपण वरती वापरणार आहोत. 3 खांब आपले एका टाक्यात झालेत. आता प्रत्येक साखळीमध्ये आपण एक एक खांब करणार आहोत शेवटच्या साखळीपर्यंत. शेवटच्या टाक्यामध्ये मी एक खांब घातला. जसे मी इथे 3 खांब घातले होते तसेच एका टाक्यामध्ये मी इथे सुद्धा 3 खांब घालणार आहे. एक घातला आहे, अजून 2 खांब घालणार आहे. आणि साखळीच्या 3 भागांपैकी एका भागामध्ये मी काम केलं होतं इकडच्या. हे असं काम इकडनं मी विणत अशी आले. आता मी हे टर्न करणार आहे. जनरली आपण प्रोजेक्ट जेव्हा टर्न करतो तेव्हा फ्रंट साईड आपण बॅकला करतो. ह्या केसमध्ये मी फ्रंट साईड जी आहे ती फ्रंटलाच ठेवणार आहे, पण ती खाली ठेवणार आहे. नाउ आय विल वर्क. मी या वरच्या चेनच्या उरलेल्या भागामध्ये मी काम करणार आहे. तर या साखळीमध्ये या शेवटच्या टाक्यामध्ये मी ऑलरेडी 3 खांब घातलेत. आता मी इथे म्हणजे हा जो खांब आहे ह्याच्या बेसला इथे काम करणार. तसंच पुढच्या ह्या टाक्याच्या खाली. प्रत्येक टाक्याच्या बेसला मी काम करणार आहे. मी शेवटच्या टाक्यामध्ये पण काम केलं आहे. आता मी जे स्टार्टिंगला 3 डबल क्रोशा घातले होते तिथे मी आली आहे. त्यातल्या सगळ्यात वरच्या डबल क्रोशामध्ये मी स्लिप स्टिच करणार आहे.
आयडियली मी इथे स्टिच मार्कर लावायला हवा, तुम्ही नक्की लावू शकता. परत मी 3 साखळ्या घातल्या, आपली दुसरी ओळ सुरू झाली आहे. आता हे प्रोजेक्ट जे आहे ते आपण असं फोल्ड करणार आणि सर्कल्समध्ये काम करणार. असं सर्क्युलर गोल आपण काम करणार आहोत, म्हणजे आपला बटवा छान बनेल. गुलाबी रंगाच्या प्रत्येक टाक्यावर मी एक डबल क्रोशा करते. प्रत्येक खालच्या एका टाक्यावर वरती एक खांब करायचा. ह्या गुलाबी रंगाच्या आपण 6 ओळी करणार आहोत. जसा इकडे 3 डबल क्रोशे होते तसेच इथे सुद्धा आहेत. ह्या टर्नवरती पण मी प्रत्येक एका क्रोशामध्ये खालच्या प्रत्येक टाक्यात एक डबल क्रोशा करते, खांब करते मी. आपोआप शेप घ्यायला लागलाय प्रोजेक्ट. मी स्टार्टिंगच्या डबल क्रोशा जवळ आली आहे, जिथे आपण 3 चेन घातल्या होत्या. त्यातल्या सगळ्यात वरच्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच करणार आहे आणि ओळ बंद करणार. 2 ओळी झाल्या आपल्या पाऊसच्या. ड्रॉ स्ट्रिंग ब्रॅक, पोटली म्हणू शकतो. अशा आपल्याला 6 ओळी करायच्या आहेत, म्हणजे 1 आणि 2 झाल्या. आता 4 ओळी अशाच करूया आणि मग रंग बदलूया, पांढरा रंग घेऊया. माझे 6 ओळी करून झाल्या गुलाबी रंगाच्या. आता मी पांढरा दोरा त्याला अटॅच करते. मी स्लिप स्टिच करून दोरा एक साखळी घातली आणि दोरा कट करून घेतला. कुठूनही जॉईन करू शकतो. इथे हा दोरा आहे, मी इकडे कॉर्नरला जॉईन करून घेते. सेमच प्रोसिजर आहे. 3 साखळ्या म्हणजे एक खांब आणि मग प्रत्येक खालच्या टाक्यामध्ये आपण एक एक डबल क्रोशे करणार आहोत. ह्या पांढऱ्या रंगाच्या एकूण 8 ओळी करायच्या आहेत, पण 6 ओळी प्लेन करायच्या आहेत. 7व्या ओळीला आपल्याला ड्रॉ स्ट्रिंग जी घालायची आहे, म्हणजे जी दोरी आपण घालणार आहोत, ज्याने आपण त्या बटव्याचं तोंड उघडणार आणि बंद करणार, ती दोरी घालण्यासाठी 7व्या ओळीला आपण खिडक्या करणार आहोत. म्हणून आपण आता 6वी ओळ झाली की भेटूया. जशा गुलाबीच्या 6 ओळी केल्या तशा पांढऱ्या दोऱ्याने 6 ओळी करूया. मी हा कट केलेला दोरा सुद्धा करताना विणतीये. प्रत्येक खालच्या एका टाक्यावरती डबल क्रोशा घालतीये. पांढऱ्या रंगाच्या 6 ओळी झाल्या की भेटूया.
ड्रॉ स्ट्रिंग करण्याची ह्या 6 ओळी झालेल्या आहेत. 1 2 3 4 5 6. आता ड्रॉ स्ट्रिंग करण्यासाठी आपल्याला इथे एक ओळ करायची आहे खिडक्यांची. तीन साखळ्या घालून घेतल्या म्हणजे एक खांब आणि दुसऱ्या टाक्यामध्ये अजून एक खांब. सो 2 खांब घातल्यानंतर एक चेन घातली आणि एक टाका खालचा स्किप केला आणि पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशा, परत एक चेन घातली, एक स्किप केला आणि त्याच्या पुढच्या टाक्यात एक खांब, पुढच्या टाक्यात एक खांब. थोडक्यात प्रत्येक 2 खांबांनंतर एक साखळी घालून एक खिडकी तयार करायची, खालचा एक टाका सोडायचा आणि पुढच्या टाक्यात एक, त्याच्या पुढच्या एक, अशी ही ओळ पूर्ण करायची आहे. शेवटी मी 2 खांब घातलेत, एक चेन घातली, एक स्किप केला आणि पहिल्या 3 चेन होत्या त्यातल्या सगळ्यात वरच्या चेनमध्ये स्लिप स्टिच केला. अशी मी ही ओळ कंप्लीट केली आहे. अशा खिडक्या छान झालेल्या आहेत जिथून आपण आपली स्ट्रिंग घालू शकतो. आता 3 शेवटची ओळ करतोय आपण. लास्ट रो, 3 साखळ्या घातल्या, तो एक खांब कन्सिडर करणार आहेत आपण, एक डबल क्रोशा. आता या साखळीच्या जागेवर सुद्धा आपण एक खांब घालणार आहोत. थोडक्यात आपण प्रत्येक टाक्यावर एक खांब घालतोय. 1 DC ऑन एव्हरी स्टिच. ओके. अशी ही ओळ पूर्ण करूया. माझी बॅक करून झालेली आहे. इथे खिडक्यांची ओळ आहे आणि त्याच्यावरती पूर्ण डबल क्रोशाची एक ओळ केलेली आहे. एक साखळी घालून आता मी दोरा कट करून घेते. इथे ना माझा दोराच या रंगाचा होता. मध्ये असं टिंटेड आलंय, ते पण छान दिसतं. ओके. आता आपल्याला ड्रॉ स्ट्रिंग्स करायच्या आहेत. ह्या ज्या स्ट्रिंग्स केल्या आहेत ह्या स्ट्रिंग्स करायच्या आहेत आपल्याला. ह्या 74 चेन्स मी घातल्या होत्या. इथे गुलाबी आहे, इथे पांढरा आहे आणि इथे आपण इन्सर्ट करणार आहे. सो मी गुलाबी रंगाने करते. स्लिप नॉट केली आहे. लेट्स मेक अ स्लिप नॉट अँड डू 74 चेन्स फॉर ड्रॉ स्ट्रिंग. 2 3 4 अशी माझी एक ड्रॉ स्ट्रिंग बनली आहे आणि ही दुसरी आहे. अशा 2 ड्रॉ स्ट्रिंग्स माझ्या बनवून तयार आहेत. आता आपण त्या बटव्याला लावूया. साईडनी स्टार्ट करणार. पुढून मागून असं करत सुरू करायचं. तर दुसरी जेव्हा आपण चेन घालणार तेव्हा ती अपोजिट साईडनी घालायची. हे इथून घातली होती, आता ती इथून घालणार.
म्हणजे ते बटव्यासारखं ओपनेबल राहतं. ट्राय करून बघूया. येस, इट्स वर्किंग अमेझिंग. आता मी ह्या दोन्हीच्या गाठी बांधून टाकते. बराच वेळ मी विचार करत होते की आता ह्याच्यावर काय डिझाईन करता येईल, किंवा आधी एकदा वाटलं की थोडीशी एम्ब्रॉयडरी करू, पण मग तसं साहित्य नाही आहे माझ्याकडे आत्ता. काय बरं करता येईल असा विचार करता करता DIY करणाऱ्यांकडे ना घरात खूप मटेरियल असतं बरं का. मग मी थोडंसं शोधाशोध केल्यावर मला छान अशी 2-3 गोष्टी सापडल्यात. तुम्ही पण हे करायच्या वेळी विचार करा की तुम्ही शेवटी ह्याच्या काय लावणार आहात. इथे ॲक्रेलिक दोरा असल्यामुळे मला हे असं घट्ट हे करावं लागतं, नाही तर ही गाठ सुटू शकते. मी 2-3 गाठी बांधल्यात. आता इथे डिझाईन मी काय करणार आहे बघा. आधी आणलेलं असं माझ्याकडे छोटी छोटी फुलं आहेत, ती मी इथे लावणार आहे. गुलाबी लावलं तर ते मॅच नाही होते, म्हणून मी गुलाबी बाजूला ठेवणार आहे. पण ही 3 फुलं आहेत माझ्याकडे, अशी छोटी छोटी आहेत, ती मी इथे लावणार आहे. मग हिरवं, गुलाबी आणि पांढरं असं सो प्रिटी. मग निळ्या बटव्याला काय करणार आहे. आपल्याला निळ्या बटव्याला पण सजवायचं आहे. त्यासाठी पण माझ्याकडे एक छान मटेरियल आहे. असे माझ्याकडे पॉम्पॉम आहेत आणि ते निळ्या रंगाचे आहेत. छान मॅचिंग निळा नाही आहे, पण बऱ्यापैकी सिमिलर आहे. ते मी इथे लावणार आहे. दोन्ही ह्याला वेगळे वेगळे डिझाईन्स. निळे वरती लावते आणि खालती एक गुलाबी रंगाचा आहे, तो मी इथे लावते. असे मी सुंदर डिझाईन्स लावणार आहे. या ड्रॉस्ट्रिंग्स जेव्हा मी इथे बंद केल्या तेव्हा मी इथे एक छोटं फूल केलं आहे, आणि हे फूल कसं करायचं त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता ह्या ड्रॉस्ट्रिंग्स राहिल्यात, यांना काय करता येईल यांच्यासाठी पण एक माझ्याकडे छान हे आहे. थोडासा लाईट चेंज झाला ना. आता गुलाबी निळ्या ह्याला आपण ड्रॉस्ट्रिंगला फुलं केली आहेत. एक मिनिट. ह्या ड्रॉस्ट्रिंगला ऑलरेडी मी फुलं करून लावलेली आहेत, म्हणून मी याला पॉम्पॉम फक्त लावून घेईन. पण ह्याच्या ड्रॉस्ट्रिंगला अजून मी काही लावलेलं नाही आहे. माझ्याकडे एक छान आयडिया आहे. अशी माझ्याकडे कळ्यांची ॲप्लिक्स आहेत. किती सुंदर आहे ना. त्यातले 2 हिरव्या रंगाच्या कळ्या घेते, मॅचिंग हव्यात. येल्लो पण आहेत, पण हिरव्या छान दिसतील. सो मी 2 हिरव्या कळ्या घेते आणि त्या या ड्रॉस्ट्रिंगला शिवून टाकणार. मी त्या शिवण्यासाठी मी साधी सुई दोरा वापरणार आहे. हे सगळं आपण शिवून घेऊया आणि भेटूया. मुद्दाम मी हे गुलाबी दोरे कापले नाही आहेत, ते असे छान दिसत आहेत त्याला लटकनसारखे. आणि ही कळी मस्त झालं आहे.
रेडी आहे. पाऊच, ड्रॉस्ट्रिंग बॅग, सुंदर. तुम्ही ह्याला कोणालाही गिफ्ट देऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे इसेन्शियल्स, लिपस्टिक्स, क्रीम अशा वस्तू ठेवू शकता. खूपच प्रिटी झालेत, हो ना? आवडले असतील तर खाली कॉमेंट्समध्ये सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सायनिंग ऑफ मिनल. बाय बाय. कीप क्रिएटिंग. हॅपी क्रोशेटिंग.